जय हिंद. बीजे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण पत्र आहे. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की मित्रांनो सध्या महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे आणि यामध्ये बऱ्याच घटकांची जे काही शारीरिक चाचणी आहे ते कंप्लीट झालेली आहे आणि ज्या पण काही घटकाची शारीरिक चाचणी कंप्लीट झालेली आहे त्यांच्यासाठी हा परिपत्रक आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपला जो युट्यूब चॅनल आहे या चॅनलवर जे पण काही नवीन मित्र आहेत त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून आपण नेक्स्ट कुठलाही व्हिडिओ महत्वपूर्ण बनवला तर त्याची लिंक तुम्हाला डायरेक्ट भेटेल. तर मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. परिपत्रक काय आहे ते आपल्याला नेमकं मी वाचून सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका आणि हा व्हिडिओ आपल्या भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला एक मित्रांनो लाईक करून ठेवा. पहा, यामध्ये विषय काय दिलेला आहे. विषय आहे सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक मित्रांनो 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावे याचे प्रस्तावित आहे. तर मित्रांनो, जेवढे पण काही घटकाचे पोलीस भरतीचे ग्राउंड झालेले आहेत तर त्या प्रत्येक घटकाचं 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता लेखी पेपर घेण्याचं आयोजित करायचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, हे प्रस्तावित आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षेसाठी एकाच 10 पात्र उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅट मध्ये तयार करून या कार्यालयास व महा-आय-टी विभागास दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी ही विनंती केलेली आहे मित्रांनो या पत्रामध्ये. तर मित्रांनो, लेखी परीक्षेची तारीख सुद्धा आता जवळपास निश्चित, कारण की याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर मित्रांनो कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की टाईप करा सर माझा जिल्हा आहे म्हणून आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करा मित्रांनो. खाली एक्सेल शीटचा फॉर्मॅट दिलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. ते संपूर्ण वाचत गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता आपण प्रत्यक्ष जिल्हे कोणकोणते आहेत यामध्ये जे समाविष्ट जिल्हे आहेत ते पहा मित्रांनो. प्रति आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर. तर मित्रांनो, यामध्ये जेवढे पण काही आता सध्या जे घटक झालेले त्या संपूर्ण घटकाची मी तुम्हाला नावासह तुम्हाला मित्रांनो माहिती दिलेली आहे. यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर मित्रांनो नक्की कमेंट्स करा आणि बाकीचे कोणते जिल्हे आहेत मित्रांनो, जे पण काही जिल्हे राहिलेले आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर देणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच अपडेटेड माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर आणखीन एकदा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो.